यशोधरा हॉस्पिटल व मेडिकलमधून पेशंटच्या नातेवाईकांकडून लाखो रुपयांची लूटमार. तात्काळ चौकशी करण्यात यावे. आरबीआय दयावान संस्थेची उपोषण. यशोधरा हॉस्पिटलमध्ये असलेले मेडिकलमधील मेडिसिन हे बाहेरील मेडिकलपेक्षा डबल भावाने मेडिसिन हॉस्पिटल मधूनच घेतले पाहिजे अशी सक्ती हॉस्पिटलची आहे. याची चौकशी करण्यात यावी. कर्नाटक व महाराष्ट्रमधून येणारे ॲम्ब्युलन्स शासकीय सिव्हिल हॉस्पिटल या ठिकाणी न येता यशोधरा हॉस्पिटल या ठिकाणी आणून सोडले जाते. सर्व ॲम्ब्युलन्सची चौकशी झाली पाहिजे. महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना, बांधकाम कार्ड व ई श्रम कार्ड व विविध योजनेअंतर्गत पेशंटच्या नातेवाईकांकडूनही पैसे उकळले जातात व शासनाची ही फसवणूक करून त्याच पेशंटचे योजनेअंतर्गत मान्यता देऊन लाखो रुपये शासनाकडून उकळले जातात. हे तात्काळ थांबवण्यात यावे. सन 2017 पासून महापालिका मेडिकल कॅशलेस व विविध योजना अंतर्गत उपचार घेतलेल्या सर्व रुग्णांचे आजार व ऑपरेशन आणि शासनाकडून घेण्यात आलेले मंजुरी लाखो रुपये हॉस्पिटलकडून उकळले जातात. याचीही तात्काळ चौकशी झाली पाहिजे. यशोधरा हॉस्पिटल व मेडिकल याची तात्काळ चौकशी करून हे सर्व गैरप्रकार थांबवण्यात यावे व कायदेशीर गुन्हे दाखल करण्यात यावे अशी मागणी आरबीआय दयावान बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने आज रोजीपासून अमरनाथ उपोषण करण्यात येत आहे. यावेळी संस्थेचे अध्यक्ष विष्णुभूषण कांबळे, कार्याध्यक्ष विश्वरत्न कांबळे, राजेश तळभंडारे, सामाजिक कार्यकर्ते वैशाली शिवशरण, विद्या सुतार, सौ मिलनदास आदी कार्यकर्ते मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आज आरती दयावान संस्थेतर्फे जिल्हा परिषद पूनम गेट येथे हॉस्पिटलच्या भ्रष्टाचारी कारभाराबद्दल त्याच्या विरोधात या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत या संस्थेचे कार्यकर्ते. मी इथे आले, विचारपूस केल्यावरती मला समजलं की यशोधरा हॉस्पिटलमध्ये जे आहे त्या ठिकाणी पेशंटची आतोनात अशी लुटमार केली जात आहे. कर्नाटकातनं विविध राज्यातनं येणारे जे पेशंट असतात तर अँब्युलन्सवाले त्यांना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये न नेता डायरेक्ट यशोधरा हॉस्पिटलला आणत आहेत आणि गोळ्यांसाठी सुद्धा, गोळ्या औषधांसाठी सुद्धा त्याच मेडिकलवरनं खरेदी करावी अशी पेशंटला सक्ती केली जात आहे. बाहेरनं कमी रेटमध्ये जरी मिळत असतील तरी ते औषधं आणू देत नाहीत, त्यांचीच औषधं घ्यावीत अशी या ठिकाणी सक्ती केली जात आहे. संपूर्ण महाराष्ट्र या ठिकाणी भ्रष्टाचार मुक्त करण्यासाठी आपल्या राज्याचं जे सरकार आहे ते कार्यरत असताना आणि मागील काही दिवसांपासून आपण पाहतोय की अन्न व औषध प्रशासनातर्फे सुद्धा आदरणीय तुकारामजी मुंडे साहेब आहेत, तर ह्यांनी सुद्धा कडक अशा कठोर कारवाया करण्यात सुरू केलेलं आहे की त्या हॉस्पिटलच्याच मेडिकलवरनं औषधे घेण्याची सक्ती करू नये. तरी सुद्धा या हॉस्पिटलमधनं असे कारभार सुरू आहे, पेशंटची लाखोने लुटमार सुरू आहे. पेशंटचा मृत्यू झाला तरी सुद्धा जे काही बिल आहे, भले ते 2 लाख असू द्या, 5 लाख असू द्या, ते संपूर्ण बिल भरल्याशिवाय त्या ठिकाणी पेशंटची डेड बॉडी जी आहे ती दिली जात नाही. हा सगळा पेशंट हॉस्पिटलचा जो मनमानी कारभार आहे हा कुठेतरी थांबण्यात यावा यासाठी आज या ठिकाणी उपोषण सुरू आहे आणि या उपोषणात मागणी आहे की या हॉस्पिटलवरती कारवाई करण्यात यावी जेणेकरून पेशंटची लुटमार थांबली जाईल. आणि या उपोषणासाठी आज मी अभिनव सामाजिक संस्थेच्या वतीने सुद्धा जाहीर पाठिंबा देत आहे. बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने आज रोजीपासून आम्ही हा मौन उपोषण पूनम गेट या ठिकाणी करत आहोत. त्याचं एकमेव कारण म्हणजे यशोधरा हॉस्पिटलमध्ये चाललेल्या पेशंटच्या नातेवाईकांकडून लाखो रुपयाची लुटमार हे कुठेतरी थांबली पाहिजे, भ्रष्टाचाराला आळा बसला पाहिजे आणि जे चालू असलेले यांचे अँब्युलन्स आणि हॉस्पिटलची हात आहे ते कुठेतरी थांबली पाहिजे आणि शासनाच्या माध्यमातून जे विविध योजना आहेत, महात्मा फुले योजना असो, कामगार कार्ड, ई श्रम कार्डच्या माध्यमातून हे पेशंटकडनं पैसे घेतले जातात आणि शासनाकडे अप्रूव्हल पाठवून त्यांच्याकडे लाखो रुपयाचा हे लोक घेण्याचं काम हॉस्पिटलकडनं केलं जाते. हे कुठेतरी थांबलं पाहिजे आणि आज रोजीपर्यंत शासनाकडून महापालिकेकडून जे मेडिकल कॅशलेस जे होतं त्या माध्यमातून ही या लोकांनी नाही का लाखो रुपयाचा भ्रष्टाचार केलेला आहे. हे सर्व आजपर्यंत जे योजना चालू असलेल्या आहेत त्यांची पूर्ण कायदेशीर चौकशी करून पेशंटचा जे आजार आहे आणि हॉस्पिटलचा जे खर्च आहे या दोन्हीचीही पडताळणी झाली पाहिजे. या सर्वांची कायदेशीर खात्मी चौकशी झाली पाहिजे आणि संबंधित जे दोषी आहेत त्यांच्या सर्वांवर कायदेशीर कारवाई केली पाहिजे, सर्वांवर गुन्हे दाखल झाले पाहिजे आणि हे जे चालू असलेलं मेडिकलचं जे मेडिकल आहे हॉस्पिटलचं त्यांना सील करण्यात यावं आणि जेणेकरून जे चालू असलेला जे भ्रष्टाचार आहे थांबला पाहिजे आणि सर्वांवर कायदेशीर गुन्हे दाखल झाले पाहिजे आमची मागणी आहे. आणि आमचा संघर्ष असाच चालू राहील जोपर्यंत यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाणार नाही तोपर्यंत आमचा आंदोलन हा उपोषण आहे हे थांबणार नाही आणि यांच्यावर कारवाई झाली पाहिजे अशी आमची मागणी असेल.